नमस्कार, मी पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला ढाबा स्टाईल काजू मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेलचा आयकॉनही प्रेस करा। चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। काजू मसाला बनवण्यासाठी इथे मी पॅन ठेवला आहे। त्यामध्ये आता मी 2 मोठे चमचे तेल घालते। तेल गरम झाला की यामध्ये आपण काजू फ्राय करून घेऊयात। इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे। अर्धी वाटी मी काजू घेतलेत, तुम्ही काजूचे तुकडे सुद्धा घेऊ शकता। तेल गरम झाले, आता यामध्ये आपण काजू फ्राय करून घेऊया। काजू आपले इथे मस्त खरपूस असे भाजले, ब्राऊन रंग आलाय। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच तेलामध्ये मी कांदा भाजून घेते। इथे मी 2 कांदे घेतलेत उभे चिरून, ते मी यामध्ये भाजून घेते। कांदा फक्त आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत भाजायचा आहे। इथे कांदा सॉफ्ट झालाय, आता यामध्ये मी टोमॅटो घालते। टोमॅटो सुद्धा इथे मी 2 घेतले, मोठे मोठे चिरले मी। हे सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत फक्त आपण परतायचे। गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे। फक्त 1-2 मिनिटांमध्येच हे टोमॅटो आपल्या इथे सॉफ्ट होते। त्यानंतर आपण लसूण, आलं आणि कोथिंबीर घालणार आहोत यामध्ये। आम्ही ढाबा स्टाईल काजू मसाला बनवतो, तुम्ही एकदा ट्राय करून पहा। अप्रतिम असा होतो हा काजू मसाला। टोमॅटो सॉफ्ट झालाय, आता यामध्ये लसूण आणि आलं टाकूया। मी इथे 10 लसूण पाकळ्या घेतल्या आणि अर्धा इंच आलं घेतलं, ते आपण यामध्ये फ्राय करून घेऊया। कोथिंबीर सुद्धा घालते मी। कोथिंबीर इथे मी पेठांसकट घेतली आहे। आता व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया। हे सर्व व्यवस्थित फ्राय झालंय। आता यामध्ये मी भिजवलेले काजू घालते फ्राय करायला। इथे मी पाव वाटी काजू 1 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते मी यामध्ये घालते। काजू सुद्धा इथे मस्तपैकी फ्राय झाले। आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर हे एकदम स्मूथ असं वाटून घेऊया। चला तर मग आपण हे सर्व प्लेटमध्ये काढून घेतो आणि थंड झालं की स्मूथ अशी पेस्ट, स्मूथ असं वाटून घेतो। हे वाटण हे पहा, इथे स्मूथ असं वाटण झालंय माझं इथे करून। आता आपण फोडणीची तयारी करूया। ते पहा, अगदी स्मूथ झालं। मी कढईमध्ये मगाशी 2 चमचे तूप घेतलं होतं मोठे चमचेवरून, त्यामध्ये मी काजू फ्राय केले आणि बाकीचे कांदा, टोमॅटो वगैरे भाजला। त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते। गॅसची फ्लेम लो केली आहे मी। आता यामध्ये हे आपण तयार करून घेतलेली पेस्ट घालूया, वाटण घालूया। सर्व वाटण मी यामध्ये घातलंय।
आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया। 1-2 मिनिटं फक्त हे परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये मी मसाले घालणार आहे। व्यवस्थित परतून घेतला मी हा मसाला वाटण हे। आता यामध्ये मी काही मसाले घालते। मसाल्यांमध्ये मी इथे 2 चमचे लाल तिखट घेतलंय, 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे मी हातावर चोळून, 1 चमचा गरम मसाला घेतलाय, अर्धा चमचा हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलंय, पाव चमचा हिंग घेतलंय, त्यासोबतच मी इथे जिरा पावडर घेतली आहे 1 चमचा आणि धणे पावडर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व मसाले मी यामध्ये घालते। आता हे व्यवस्थित परतून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। आपण ही ढाबा स्टाईल बनवतोय, त्यासाठी मी इथे कसुरी मेथी घातली आहे, त्यामुळे याची टेस्ट अगदी सुंदर अशी लागते। इथे सर्व मसाले मी व्यवस्थित असे फ्राय करून घेतले, तेल सुद्धा सुटायला लागलं आपल्या मसाल्यांना। आता यामध्ये आपण पाणी घालूयात। मी मिक्सरच्या भांड्यामध्येच अर्धा ग्लास पाणी घातले, ते मी यामध्ये घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ घालू शकता, चवीनुसार आवडीनुसार। यामध्ये मी आणखी अर्धा ग्लास पाणी घालते आता। आता हे मस्तपैकी आपण ढवळून घेऊयात व्यवस्थित। ही ग्रेव्ही थंड झाल्यानंतर थोडीशी अजून घट्ट होते, त्यामुळे तुम्ही पाण्याचं प्रमाण तुम्हाला हवं तसं घालू शकता। मी इथे आणखी अर्धा ग्लास पाणी घालते। मी यामध्ये टोटल 2 ग्लास पाणी घातले। झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेऊयात। आता झाकण काढून बघूयात आपण, मस्त उकळी आली आहे। आता आपण यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले काजू घालून घेऊया। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले। आता झाकण ठेवून फक्त आपण 5 मिनिटं हे शिजू देऊया। 5 मिनिटं झाली। आता आपण झाकण काढून बघूया। रंगही सुरेख आलाय आपल्या या भाजीला। चला तर मग इथे आपली काजू मसाला भाजी तयार आहे। इथे आपला ढाबा स्टाईल काजू मसाला खाण्यासाठी तयार आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद। पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत, खमंग, खुसखुशीत आणि झणझणीत अशा रेसिपींसोबत। धन्यवाद।